चला, आज आपण एका अशा प्रक्रियेबद्दल बोलूया जी अनेकांना खूप आकर्षक वाटते, पण तितकीच वादग्रस्तही. ही आहे एका वक्त्याने सांगितलेली सिडक्शनची एक विशिष्ट पद्धत. तर मग बघूया नक्की काय आहे त्याचे टप्पे आणि यामागचा विचार काय आहे. या संपूर्ण प्रक्रियेच्या मुळाशी ना एक खास विचार आहे. या वक्त्याच्या मते स्त्रियांसाठी आकर्षण हे फक्त शारीरिक नसतं, तर ते मुख्यत्वे करून मानसिक आणि कल्पनेवर आधारलेलं असतं. ही पद्धत नीट समजून घ्यायची असेल तर आधी ती मानसिक चौकट बघायला हवी जी इथे मांडली आहे. इथे एक महत्त्वाचा फरक सांगितला जातो. म्हणजे बघा, पुरुषांना शारीरिक विमोचनाची गरज असते, तर स्त्रियांना आकर्षित करण्यासाठी एक मानसिक कथा, एक कल्पना तयार करावी लागते. त्या कथेत त्यांना गुंतवून ठेवावं लागतं, असं त्यांचं म्हणणं आहे. हे समजायला ना एक छान उदाहरण दिलंय. समजा एखादी स्त्री बाथसाठी सुगंध, लोशन, संगीत निवडतीये, तर ही जी सगळी तयारी आहे ती म्हणजे स्वतःलाच आकर्षित करण्याची एक प्रक्रिया आहे, असं वक्त्याचं मत आहे. ठीक आहे, तर ही झाली थेअरी. आता बघूया प्रत्यक्षात काय करायचे आणि सुरुवात करूया त्या पहिल्या फोन कॉलपासून. तर या वक्त्यानं फोन कॉलसाठी एक खास रणनीती दिली आहे. तिचे 4 सोपे टप्पे आहेत. हे सगळं समोरच्या व्यक्तीला कम्फर्टेबल करण्यासाठी आणि एक प्रकारची उत्सुकता निर्माण करण्यासाठी डिझाईन केलं आहे. पहिला टप्पा म्हणजे एक असा खेळकर आणि बिनधास्त व्हॉइसमेल सोडायचा, जेणेकरून समोरून कॉल यावा. साधारण असा, बरं, आता जेव्हा समोरून कॉल येतो तेव्हा त्याच व्हॉइसमेलचा संदर्भ घेऊन गंमत करायची. जणू काही तुम्ही खूप जुने मित्र आहात आणि एक आपलेपणाची भावना लगेच तयार करायची. आणि इथे येतो एक महत्त्वाचा मुद्दा. सल्ला असा आहे की संभाषण जेव्हा एकदम रंगात आले असेल ना, तेव्हाच ते थांबवायचं. का? कारण यामुळे उत्सुकता टिकून राहते आणि प्रत्यक्ष भेटायची ओढ लागते. चला, डेट तर ठरली. आता लक्ष द्यायचंय ते वातावरण निर्मितीवर आणि एक फिजिकल कनेक्शन कसं बनवायचं यावर. आता जागा कुठली निवडायची? तर सल्ला असा आहे की नेहमीची पारंपरिक रोमॅन्टिक ठिकाणं टाळा. त्याऐवजी काहीतरी हटके, वेगळं आणि इंटरेस्टिंग निवडा, जिथे नैसर्गिकपणे संवाद होऊ शकेल. आता डेटच्या वेळी हळुवारपणे आणि आत्मविश्वासाने शारीरिक स्पर्श करण्यावर भर दिला जातो. अगदी छोटे छोटे क्षण जे कनेक्शन तयार करतात. मग हे करायचं कसं? तर उदाहरणार्थ, कानात हळूच काहीतरी बोलणं किंवा खांद्याला सहज स्पर्श करणं, अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून ती जवळीक आणि उत्सुकता वाढवली जाते. आता येतो या पहिल्या डेटचा क्लायमॅक्स, आणि तो म्हणजे अपेक्षांना पूर्णपणे धक्का देणं. इथे सल्ला दिला जातो की पहिल्या डेटला किस करायचंच नाही. हो, बरोबर ऐकलं. असं केल्याने एक गूढता राहते आणि समोरच्या व्यक्तीला विचार करायला संधी मिळते. किस करण्याऐवजी दाराजवळ पोहोचल्यावर फक्त एक अर्धवट वाक्य बोलायचं, जे त्यांच्या मनात प्रचंड उत्सुकता निर्माण करेल. काहीसं असं. आणि मग येतो शेवटचा डाव. ती व्यक्ती घरात गेल्या गेल्या काही सेकंदातच फोन करायचा आणि खेळकरपणे विचारायचं, आठवण येतेय का माझी? यामुळे आधी तयार केलेलं कनेक्शन आणखी पक्कं होतं. बरं, मग एवढा सगळं केल्यावर या विचारपूर्वक आखलेल्या प्लॅनचा शेवट काय? याचा अपेक्षित परिणाम काय होतो? या संपूर्ण पद्धतीला स्लो सिडक्शन असं म्हटलंय. म्हणजे काय? तर हळूहळू मानसिक आणि शारीरिक उत्सुकता वाढवणं, तात्काळ काहीही न करता फक्त अपेक्षा वाढवत नेणं. वक्त्याच्या मते हे स्त्रियांच्या कल्पनेतील आकर्षणाच्या संकल्पनेशी अगदी जुळतं. आणि शेवटी एक मोठा विरोधाभास मांडला जातो, जो या संपूर्ण प्रक्रियेचा सार सांगतो की तुम्ही जितकं हळू त्यांना आकर्षित कराल, तितक्या लवकर त्या तुमच्यासोबत शारीरिक जवळीक साधतील. आणि हे सगळं ऐकल्यावर एक प्रश्न नक्कीच मनात येतो की ठरवून योजनाबद्ध रीतीने निर्माण केलेली ही उत्सुकता खरंच नातं जोडण्याची गुरुकिल्ली आहे की हे फक्त एक प्रकारचं मानसिक मॅनिप्युलेशन आहे? याचा विचार करायला नक्कीच वाव आहे.